कर्ज कोणावर आहे? अमेरिकेवर. परिणाम कोणावर होणार? भारतावर. सांगतो कसं ते. आता तुम्ही कल्पना करा, की तुम्ही एका मोठ्या कुटुंबाचे प्रमुख आहात. तुमच्याकडे दर महिन्याला उत्पन्न आहे तुमचं ₹1,00,000. मग तुमचा खर्च किती आहे? 1,50,000. तुम्ही काय करतात? तुम्ही 50,000 क्रेडिट कार्डनं भरत असता. जिकडे-तिकडे तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असतात. त्या वरच्या 50,000साठी. पहिल्या वर्षी या गोष्टींमध्ये काही फरक पडत नाही. सगळ्या गोष्टी मॅनेजेबल असतात. दुसऱ्या वर्षी सुद्धा थोडीशी चिंता असते, पण सगळ्या गोष्टी मॅनेजेबल असतात. पण 5 वर्षानंतर तुम्ही फक्त त्या कर्जाचं व्याज भरत असता आणि तुमची सॅलरी त्याच्यामध्येच जात असते. आता ही गोष्ट एका माणसाची नाहीये. ही गोष्ट आहे देशाची आणि तो देश आहे अमेरिका. अमेरिकेचं कर्ज असं आहे किती? अमेरिकेचं कर्ज आहे $38 ट्रिलियन आणि ते वाढतच चाललंय. आता 1 ट्रिलियन म्हणजे किती? 1,000 बिलियन डॉलर्स आणि 1 बिलियन म्हणजे किती? 9,000 करोड रुपीज. आता तुम्हाला अंदाज येईल, की 38 ट्रिलियन म्हणजे किती मोठं कर्ज आहे. त्यांची जी-डी-पी किती? 30 ट्रिलियन म्हणजे त्यांची जेवढा इन्कम आहे, त्याच्यापेक्षा 125% तर यांचा खर्च आहे. इतका मोठा आकडा आहे हा, की डोक्यात सुद्धा बसत नाही. दररोज त्याच्यानंतर अजून हे लोकं अब्जावधी डॉलर्सचं नवीन कर्ज घेतात आहेत. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अमेरिका आता त्यांच्या संरक्षण खर्चापेक्षा जास्त पैसे कर्जाच्या व्याजावर देते. कर्जावर नाही म्हणजे मुद्दलवरती पैसे खर्च करत नाहीये, तर ती फक्त व्याजावर खर्च करते. त्यांच्या संरक्षण जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे तुम्ही सैनिकांमध्ये जे पैसे वापरायला पाहिजे ते आता सगळ्या तुमच्या बँका घेऊन जातात. पण त्याच्याने आपल्याला काय फरक पडतो ॲज अन इंडियन? तुम्ही म्हणाल अमेरिका अडचणीत असेल, चांगलंच आहे. आम्हाला काय? असा पण तो ट्रम्प कसा वागतोय आमच्याशी तुम्ही बघतातच आहेत. पण फरक पडतो आणि फार मोठा फरक पडतो. मी तुम्हाला सांगतो कसा ते. आज सुद्धा जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमी कुठची आहे? अमेरिका. आज सगळ्यात आज सुद्धा जगामधली सगळ्यात मोठी रिझर्व्ह करन्सी कुठची आहे? डॉलर. कोणाची आहे ती? अमेरिकेची. आणि भारतातल्या आय-टी, फार्मा, एक्सपोर्ट इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर कुठच्या देशावर अवलंबून आहेत? ते यूएसवर. जर अमेरिकेत रिसेशन आली, तर भारतातले आय-टी जॉब्स इमिडिएटली जातील. भारतातली एक्सपोर्ट कमी होतील. भारतातले स्टॉक मार्केट्स पडतील आणि रुपीजवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला 2008 आठवतंय? 2008 मध्ये काय झालेलं? 2008 मध्ये हाउसिंग मार्केट क्रॅश झालेलं. बँका कोसळलेल्या. तेव्हा अमेरिकेने काय केलं? मोठा उपाय केला. त्यांनी इंटरेस्ट रेट जो त्यांचा 3.5-4% होता, तो 0 करून टाकला. म्हणजे जर तुम्ही अमेरिकेमध्ये होम लोन घ्यायला गेलात, तर तुम्हाला 3.5 ते 4% मध्ये मिळत होतं त्यावेळेला 2008 मध्ये. कदाचित त्याच्यापेक्षा थोडंसं कमी सुद्धा. जर वेल निगोशिएट केलं किंवा तुमची जर बॅकग्राऊंड चांगली असेल, फायनान्शियल बॅकग्राऊंड, तर तुम्हाला ते 2.5% मध्ये सुद्धा मिळेल. तो त्यांनी इंटरेस्ट रेट 0 केला आणि भरपूर पैसे प्रिंट केले. त्यावेळेला कुठे ते संकट थांबलं, ज्यावेळेला बँका कोसळलेल्या. पण 2026 मध्ये प्रॉब्लेम ही वेगळी आहे. प्रॉब्लेम हा वेगळा आहे. आता ते असं करू शकत नाहीत. त्यावेळेला त्यांचे जे डॉलर्स होते, त्यांनी जो पैसा प्रिंट केला, त्याला तरी पण ग्लोबल सपोर्ट होता. त्याच्यानंतर त्यांच्या तो जो डॉलर होता, तो गोल्डनी बॅक होत होता, सिल्व्हरनी बॅक होत होता. तो अदर मेटल्स जो त्यांच्याकडे रिझर्व्हमध्ये होता, त्याच्यानी तो बॅक होत होता. त्यांच्या इकॉनॉमीमध्ये तो बॅक होत होता आणि त्यांच्या रिअल असेटवर तो बॅक होत होता. डॉलर तुम्ही असेच छापू शकत नाही. नाहीतर प्रत्येक कंट्री आपला पैसा छापत जाईल आणि पण कागदाची व्हॅल्यू काय? तुम्ही लोकांकडे कागद देऊन तुम्ही वस्तू विकत नाही ना घेऊ शकत. त्या पैशाची व्हॅल्यू फक्त कागद अशीच आहे. तुम्ही फक्त कागद प्रिंट करणार आणि तुम्ही लोकांना ते देणार आणि त्याच्यातनं तुम्ही वस्तू खरेदी करणार असं होत नाही. असं होऊ शकत नाही. त्यांनी तेच केलं. त्यावेळेला त्यांनी प्रिंट केले. पण त्यांच्याकडे त्यांची जी आर्थिक परिस्थिती त्यावेळेला जी होती आणि ह्या सगळ्या ज्या बॅकिंग्स होत्या त्याच्यामुळे त्यांना ते प्रिंट केलेलं चालतं. पण 2026 मध्ये ते असं करू शकणार नाहीत. का? कारण एकतर हे कर्ज आधीपेक्षा खूप जास्त मोठं आहे. खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मोठे आणि इंटरेस्ट रेट जे आहेत ते ऑलरेडी वाढलेले आहेत. म्हणजे त्यावेळेला जे 2.5% किंवा 2% असे जे इंटरेस्ट रेट होते ते आता 5 ते 6% आहेत. म्हणजे ऑलरेडी वाढलेले आहेत. प्लस त्यांच्याकडे इन्फ्लेशन आहे. म्हणजे महागाई सुद्धा त्यांच्याकडे एवढी वाढलेली. तर ते आता तर ह्या गोष्टी मुळीच करू शकत नाही आणि जर पुन्हा संकट आलंच, तर अमेरिकन सरकारकडे ती ताकद सुद्धा नाहीये पहिल्यासारखी, की हे याचं सगळं करतील. म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो, तुम्हाला समजवतो हे ॲक्चुअली कसं आहे, की तुम्ही एकतर ऑलरेडी माझ्याकडनं लोन घेतलंय. तुम्ही फुल लोनमध्ये बुडालेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा माझ्याकडे येतात आणि मग नवीन लोन मागतात. अरे कसं देऊ तुम्ही ऑलरेडी लोनमध्ये बुडालेले आहेत. तुमचं लोन मला परत येईल, नाही येईल याची मला गॅरंटी नाही आहे आणि तुम्ही माझ्याकडे अजून लोन मागतात आहेत. तर ते पॉसिबल आणि माझ्याकडे नाही लोन त्यांना मिळालं म्हणून त्यांनी माझ्या शेजारच्यांकडनं घेतले. त्यांच्याकडनं नाही मिळालं तर त्यांनी तिकडनं अजून तिसरीकडनं असे त्यांनी बऱ्याच ठिकाणावरून लोन घेतलेले आहेत आणि तेच लोन हळू-हळू 38 ट्रिलियनपर्यंत गेलेलं आहे आणि कदाचित या एप्रिलपर्यंत ते 39 ते 40 ट्रिलियनपर्यंत झाली. खूप मोठी अमाउंट आहे.
रिअल इस्टेट बॉम्ब त्यांच्या इकडे जो फुटलाय तो कसा, आता मी तुम्हाला हे पण सांगतो, हा वेगळा प्रकार आहे. तिथे पॅन्डेमिक नंतर ऑफिस कल्चर संपूर्णपणे बदललं. तिकडे अशा काही बिल्डिंग्स आहेत, ज्या त्याच्यामध्ये फक्त ऑफिसेस आहेत. म्हणजे कमर्शियल बिल्डिंग्स आहेत त्या. तिकडे फक्त ऑफिसेस असतात. आता पॅन्डेमिक नंतर काय झालं, की वर्क फ्रॉम होम वाढलं. 30% लोकं वर्क फ्रॉम होम करतात आजही. पॅन्डेमिक होऊन गेलं 2020ला. आता सुद्धा वर्क फ्रॉम होम चालू आहे. 30% लोकं तिथे कामच करत नाहीत. त्याच्यामुळे तिकडे जे ऑफिसेस आहेत, ते 30% पर्यंत रिकामी झालेत. ॲक्चुअली त्यांनी किती लोकांसाठी बनवलेले? 100 लोकांसाठी. आता तिथे लोकं किती येतात आहेत? 70. आता ऑफिस बिल्डिंग त्यांनी काय केलं, मग त्यांनी 70 माणसं असलेली जागा निवडली आणि ही जी जागा आहे, जी 100 माणसांची होती ती सोडून दिली. आता ती रिकामी आहे. अशा कितीतरी तिथे ऑफिस बिल्डिंग रिकामी आहेत. आता ते जे ऑफिसेस आहेत, त्या ज्या बिल्डिंग्स आहेत, त्याच्यावर सुद्धा लोन चालू आहेत. म्हणजे ज्यांनी ते बिल्डिंग्स बांधल्या, ज्यांनी ते ऑफिसेस घेतली, ते सुद्धा लोनवर घेतलेत. आता त्यांचे लोन जे आहेत ते 2026 मध्ये मॅच्युअर होतात आहेत. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे, की जर उद्या ते लोकं लोन द्यायला इनकॅपेबल असतील, जे त्यांनी लोन घेतलं त्या बिल्डिंगवर, जे त्यांनी ऑफिससाठी लोन घेतलं. आता त्यांना ते लोन ते भरू नाही शकले, तर मग बँका काय करतात? त्या ऑफिसेस विकून टाकतात किंवा त्या बिल्डिंग्स विकून टाकतात. प्रॉब्लेम हा आहे, की त्या बिल्डिंगची किंमत आता कमी झालेली आहे. म्हणजे जर ती त्यावेळेला कमीत कमी ₹1,00,000 मी एक्झाम्पल सांगतो. 1,00,000ला जर ती जागा घेतली असेल, तर आज त्याची किंमत फक्त ₹70,000. म्हणजे ज्यावेळेला बँका मार्केटमध्ये त्या प्रॉपर्टीज काढतील, कारण त्यांचे लोन तर त्यांनी पूर्ण केले नाहीत. मग शेवटी त्यांना ते कुठून ना कुठून तरी पैसे रिकव्हर करावे लागणार. ते त्या बिल्डिंग विकणार. बिल्डिंग विकल्यानंतर त्यांच्याकडे येणार ₹70,000 म्हणजे 1,00,000चं त्यांनी लोन दिलं आणि त्याची किंमत आहे ₹70,000 म्हणजे बँकासुद्धा याच्यामध्ये नुकसानमध्ये गेल्या. मग बँकांना नुकसान झालं तर ते काय करणार? ते पुढे दुसऱ्या लोकांना लोन देणं कमी करणार. लोन कमी झाले तर काय होणार? बिझनेसेस जेवढ्या बिझनेसेसला हे लोकं लोन देतात, ते बिझनेसेस अडचणीमध्ये येतील. जॉब्स जातील, स्टॉक मार्केट खाली येईल. हे याचे सगळे परिणाम आहेत. मग इंडियासाठी याच्यामध्ये काय धोका आहे? इंडिया सध्या तरी खूप मजबूत स्थितीमध्ये आहे. अचानक त्याच्यामध्ये काय असे आपल्याला खूप जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागतील असं होणार नाही. इंडियाकडे फॉरेन रिझर्व्ह सुद्धा मजबूत आहे. इंडियाकडे गोल्ड सुद्धा तो आता जास्त प्रमाणात विकत घेतोय. सिल्व्हर सुद्धा घेतोय. सिल्व्हर आपण स्टॉक करत नाही कारण सिल्व्हर असा धातू आहे, जो येतो आणि आपला संपतो. कारण सिल्व्हर हा खूप ठिकाणी सिल्व्हर सोलारमध्ये यूज होतो. सिल्व्हर ईव्हीजच्या ह्याच्यामध्ये यूज होतो. ईव्ही व्हेइकल्समध्ये यूज होतो आणि अनेक वेगवेगळ्या ठिकाणी यूज होतं. त्याच्यामुळे आपल्याकडे जर सिल्व्हर आलं तर ते आपल्या गळ्यामध्ये येत नाही. ते डायरेक्ट कुठेतरी इंडस्ट्रीमध्ये जातं. आपल्याकडे सिल्व्हर आपण स्टॉकमध्ये करू शकत नाही. पण गोल्ड आपण स्टॉकमध्ये करतोय आणि गोल्ड आहे ही रिअल असेट आहे. ही काय अशी नुसती प्रिंट केलेली मनी नाही आहे. म्हणजे प्रिंट केलेला कागद नाही, की तुम्ही द्या असे पैसे द्या आणि तुम्ही दुसरं काहीतरी घेऊ. कागदाला ॲक्चुअली महत्त्व नाही आहे आणि आपली जी डिजिटल इकॉनॉमी आहे, ती अजूनही मजबूत आहे. म्हणून आपण पूर्ण सुरक्षित आहे का? नाही. कारण जर यूएस इकॉनॉमी स्लो झाली, तर आपल्या इकडचे जे आय-टी एक्सपोर्ट्स आहेत, ते स्लो होतील. ते कितीतरी मोठ्या प्रमाणावर आज यूएसवर डिपेंड आहेत. त्याच्यामुळे आपल्या इकडे जे जॉब्स आहेत आय-टी इंडस्ट्रीमध्ये किंवा एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये ते कमी होणार. इन्कम कमी होणार. स्टॉक मार्केटमध्ये लिटरली व्होलॅटिलिटी वाढेल आणि रुपीवर सुद्धा या गोष्टींचा प्रेशर येईल. आता सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे याच्यामध्ये? ट्रस्ट. संपूर्ण फायनान्शियल सिस्टीम एकाच गोष्टीवर चालतो तो म्हणजे विश्वास, ट्रस्ट. लोकांचा विश्वास होता डॉलरवर, अजूनही आहे. सरकार कधी ना कधीतरी, अमेरिकन सरकार कधी ना कधीतरी हे कर्ज फेडेल, हा तो विश्वास आहे. पण जे ॲक्चुअली इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांना ही सगळी गणितं माहिती आहेत, जे या सिच्युएशनला ज्यांना ही सिच्युएशन माहिती आहे, ते घाबरलेले आहेत. ते अमेरिकेला एक तर पैसेच द्यायचे त्यांनी बंद केलेले आहेत इंटरेस्टवर आणि जरी दिले, तरी त्याचा इंटरेस्ट एवढा मागतात आहेत, की कर्ज अजून महाग होईल. हा एक मोठा डेंजरस सायकल आहे. मग ह्याच्यासाठी आपल्यासाठी काय लेसन आहे? आपण काय याच्यातून धडा घ्यायला पाहिजे? मी काही पॅनिक क्रिएट करत नाहीये. मी फक्त तुम्हाला रिॲलिटी समजून शकतो आणि आपण काय करू शकतो हे फक्त आता मी तुम्हाला सांगतो. करायचं काय आहे ते तुम्ही ठरवा. मी काय फायनान्शियल ॲडवायझर नाहीये. मी फक्त मला जी स्थिती दिसते, जी सिच्युएशन दिसते, जी मी रीड करतोय, त्याच्याप्रमाणे आपल्याला थोड्याफार प्रमाणात या गोष्टी कराव्या लागतील, त्या मी तुम्हाला आता सांगतो. एक तर स्वतःकडे एक इमर्जन्सी फंड ठेवा. म्हणजे 6 ते कमीत कमी 12 महिन्याचा. कारण जर समजा जॉब गेला, तर तो तुमच्याकडे एवढा तरी फंड असायला पाहिजे, की जी तुम्ही लाईफस्टाईल जगताय, ती 6 ते 12 महिन्यापर्यंत मेंटेन करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण पैसा स्टॉक मार्केटमध्ये ठेवू नका. कारण जर तिकडचा मार्केट कोसळला, तर आपल्या इकडचं स्टॉक मार्केट असं पण सेन्सिटिव्ह आहे. छोट्या-छोट्या गोष्टींनी सुद्धा पडतं, छोट्या-छोट्या गोष्टींनी सुद्धा वाढतं. नुसत्या बोलाचालीमध्ये किंवा नुसत्या रुमर्सवर सुद्धा आपल्या इकडचं मार्केट वरती-खालती होतं.
तर पूर्ण पैसा स्टॉक मार्केटमध्ये ठेवू नका. दुसरी गोष्ट, गोल्डमध्ये तो पैसा डायव्हर्स करा किंवा दुसऱ्या कुठच्यातरी गोष्टीमध्ये डायव्हर्सिफिकेशन करा. जसं कुठचे असेट्स घ्या, कुठे प्रॉपर्टीज घ्या, या टाईपचं. आणि जे पर्सनल लोन आहे किंवा कुठच्याही प्रकारचं लोन आहे, ते घेऊच नका किंवा घेतलं तर कमी घ्या. आणि जे तुमचे ई-एम-आय जर चालू असतील, तर ते ई-एम-आय असे ठेवा जे मॅनेजेबल आहेत. म्हणजे समजा तुमचा जर 1,00,000चा पगार आहे आणि तुमचा जर लोन 50,000 जातोय, तर ते मॅनेजेबल नाहीये. कारण तुम्ही ज्यावेळेला तुमचा जॉब जातो, त्यावेळेला हे चालूच राहतं. म्हणजे तुमच्याकडे फक्त ₹50,000 राहतात तुमच्या खर्चासाठी. तर हे मी स्वतः ह्याच्यातनं गेलेलो आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर ई-एम-आय हा नेहमी मॅनेजेबल ठेवा. म्हणजे जर तुम्ही 50,000चा तुमचा ई-एम-आय जात असेल, तर तुम्ही प्रयत्न करा, की तो 20,000 ते 30,000चा असेल. हे झालं मी तुम्हाला पर्सनल सजेशन देतोय. आणि मी आता तुम्हाला सांगतो, की देश काहीही असो, कसाही असो, फायनान्शियल डिसिप्लिन हा देशासाठी सुद्धा आणि माणसासाठी सुद्धा हा अल्टिमेट प्रोटेक्शन आहे. मी तुम्हाला काही माझे फायनल थॉट्स सांगतो. अमेरिकेवरचं संकट जे आहे, हे कदाचित जगावरचं संकट असू शकतं. पण प्रत्येक संकट एक संधीसुद्धा घेऊन येतं. जर आपण इन्फॉर्मेशन घेत राहिलो, जर आपण ही सगळी गणितं समजत राहिलो आणि जर आपण अति लालच टाळला, तर आपण सर्व्हाईव्ह करू आणि फक्त सर्व्हाईव्ह नाही करणार, आपण स्ट्राँगसुद्धा याच्यातनं बनवू शकतो. मग तो माणूस असू दे, एखादा किंवा ती कंट्री असू दे. जर तुम्हाला वाटत असेल, की ग्लोबल इकॉनॉमीमध्ये खूप मोठे बदल सुरू आहेत, तर प्लीज कमेंटमध्ये लिहा गेम चेंजिंग टाईम. आणि व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण मला आता सध्या सगळ्यात जास्त त्याचीच गरज आहे. थँक सो मच.